नमस्कार. उन्हाळ्या सीरीजमध्ये ना आपण आईस्क्रीम नंबर 2 म्हणजे 2 नंबरची आईस्क्रीमची रेसिपी पाहणार आहोत. फक्त 2 साहित्यात तयार होते. मार्केटपेक्षाही खायला 1 नंबर आणि बनवायला सुद्धा एकदम सोपी. कुणीही सहज बनवू शकेल. खायला तर खरं सांगा एकदम माव्यासारखी चव येते आणि फक्त घरातले जे साहित्य असतात त्याच 2 साहित्यापासून बनवणार आहोत. जास्त कुठलाही तामझाम न करता एकदम झटकीपट होणारी आणि खायला सुद्धा खरंच एकदम टेस्टी, एकदम मार्केटसारखी चव देणारी. तर बघा कढईमध्ये ना आपल्याला 1.5 ग्लास दूध टाकून घ्यायचं, जे आपला घरचा रेग्युलर ग्लास असतो त्याच ग्लासाने इथे आपल्याला 1.5 ग्लास दूध घ्यायचं आणि दूध इथे फुलपेट घ्या. पाणी टाकलेल्या दुधाचा वापर करू नका. जर पाणी टाकलेलं दूध असेल ना तर त्या आपण जेव्हा आईस्क्रीम बनवतो त्यावेळेस त्याच्यामध्ये बर्फ जमा होतो. त्यामुळे पाणी न टाकलेले दूध वापरा. आता दूध कढईमध्ये टाकायचं आणि चांगल्याला गरम करून घ्यायचं आणि चांगल्याच्या 2 उकळ्या काढून घ्यायच्या. आता दुधाला उकळी येत आहे तोपर्यंत नेक्स्ट प्रोसेस करूया. एका मिक्सरच्या जारमध्ये 4-5 बदाम, 4-5 काजू, 4 चमचे मिल्क पावडर टाकायची आणि 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकायची. जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल ना, कस्टर्ड पावडर असेल तर नुसती कस्टर्ड पावडर वापरली तरीही चालेल, किंवा दोन्ही नसेल, मिल्क पावडरही नसेल आणि कस्टर्ड पावडरही नसेल तर फक्त काजू बदाम थोडे जास्त घ्या आणि मिक्सरला चांगलं बारीक फिरवून घ्या. तर बघा हे मिक्सरला चांगलं बारीक फिरून घेतलंय. आता ही जी पावडर आहे ना ते तुम्ही महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता एका पॅकबंद डब्यामध्ये आणि जेव्हा केव्हा आईस्क्रीम बनवायची त्यावेळेस तुम्ही ही यामध्ये ॲड करू शकता. तर बघा दुधाला चांगली उकळी आलेली आहे. यामध्ये आता साखर टाकून घेत आहे. साखर इथे मी जास्त वापरली नाही कारण आपल्याला मावासारखी आईस्क्रीम बनवायची. माव्यासारख्या आईस्क्रीममध्ये जास्त साखरेचा वापर केला जात नाही. थोडीशीच टाकली 2 चमचे. साखर विरघळली की जी आपण पावडर तयार करून घेतली ती यामध्ये घालून घ्यायची. एकदाच तुम्ही भरपूर सारी पावडर घरीच नक्कीच बनवून ठेवू शकता. बाहेरून आईस्क्रीम विकत आणण्यापेक्षा ना घरच्या घरीच घरातल्याच पदार्थामध्ये आईस्क्रीम तयार होते. तर बघा आता हे सगळे यामध्ये घालून घ्यायची आणि चांगली मिक्स करायची. 2 मिनिटातच त्याला घट्टसरपणा येतो. नंतर कढई मी बाजूला काढून घेतली होती. पूर्ण मिश्रण थंड केलं. थंड झाल्याच्या नंतर यामध्ये थोडीशी इथे मी टुटी फ्रुटी ॲड केली. टुटी फ्रुटी ऑप्शनल आहे पण चव छान येते त्यामुळे यामध्ये घातली. तुम्हाला घालायची असेल तर घाला, नसेल घालायची तरी काही हरकत नाही, किंवा वरतून बदामाचे काजूचे काप टाकले तरी चालतात. आता इथे मी पेपर कप घेतले आहेत छोटे छोटे, किंवा तुम्ही एखाद्या ग्लासमध्ये सुद्धा सेट करू शकता. तर इथे पेपर कपमध्ये मी थोडं थोडं हे सगळं मिश्रण थंड झाल्याच्या नंतर यामध्ये घालून घेत आहे. मिश्रण पूर्णपणे थंड करायचं आणि नंतरच हे यामध्ये घालून घ्यायचं आणि याला रात्रभर असंच फ्रीजमध्ये स्टोअर करायचं. चांगलं फ्रीजरमध्ये याला सेट करण्यासाठी ठेवलं होतं. रात्रभर मस्त असं ही आईस्क्रीम सेट झाली. तर बघा छान सेट झाल्यात. आता लगेच आपण या कपातून बाजूला काढून घ्यायचे. तर बाजूला काढण्यासाठी सुद्धा सोपी पद्धत सांगते. इथे काही मी स्टिक घेतल्या आहेत, काही स्टिक घरातल्याच वापरल्या आहेत आणि 1-2 होते माझ्याकडे, ते पण इथे मी घेतल्यात. आता ही स्टिक या कपामध्ये घालायची. हलक्या हाताने घालायची, जोरात घालायची नाही. आता कात्री घ्यायची आणि कात्रीने एका साईडचा भाग कट करून घ्यायचा. थोडासा भाग कट करायचा आणि या कपामधून जी आईस्क्रीम आहे ती एकदम इझी पद्धतीने बाहेर निघते. बघा पाहू शकता किती छान आणि इझी पद्धतीने निघली. जास्त ते आपल्याला कपाला सुद्धा प्रेस करायची गरज पडली नाही. तर पाहिलंच असेल किती इझी पद्धत आहे ही कुल्फी या कपमधून बाहेर काढण्याची. तर याला आपण कुल्फीच म्हणू कारण आपण याला कुल्फीचाच आकार दिलेला आहे. तुम्ही मार्केटमधून विकत आणण्यापेक्षा ना घरच्या घरीच मोजक्या साहित्यात बनवू शकता. त्याचबरोबर चवीला सुद्धा 1 नंबर आहे. जिभेवर टाकताच विरघळते. एकदा ट्राय करून बघा आणि नंतर मला कमेंट करून सांगा. तर बघा एकदम 1.5 ग्लासामध्ये तुम्ही 6 ते 7 माणसाला पुरेल इतकी बनवू शकता. सध्या तर मी 4 कपातलीच बाजूला काढली. कशी वाटली कुल्फीची रेसिपी सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा.